पुढे तुम्हाला मी आता हे सिडको फक्त सांगितलं, मी एवढाच पुरता सिडकोला मर्यादित ठेवतो. मी महानगरपालिकेकडे येतो. महानगरपालिकेमध्ये पुन्हा तुमचा विकास पुरुष, आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर, आम्ही एवढे पैसे खर्च केले, तेवढे पैसे खर्च केले, आम्ही एवढे रस्ते बांधले, रस्त्याची भ्रष्टाचाराची हजारो टेंडर्स आम्ही तुमच्याकडे उघड केली. कोर्टाने देखील तुम्हाला फटकवून काढले. 5,000 कोटीचं टेंडर 3,000 कोटीवरती तुमचं आणलं कोर्टाने. आणि कोर्टाने देखील हे दाखवून दिलं की तुम्ही भ्रष्टाचार करताय, तरी देखील तुम्ही या बाबतीमध्ये मूग गिळून गप्पा, तुमच्याकडनं कुठली कारवाई नाही. कोर्ट, सुप्रीम कोर्ट सांगते भ्रष्टाचार झालाय, टेंडर रिवाइज करावं लागेल. आणि आता मुंबईमध्ये विकासाच्या नावावरती हा जो एक नवीन प्रकार चालू आहे, पीएपी. मी या सभागृहामध्ये पीएपी वरती मागच्या अधिवेशनामध्ये जे सांगितलं होतं की ज्या पद्धतीने पीएपीच्या तुम्ही आजकाल नवीन डेव्हलपमेंट प्लॅन बनवताय, डीपीचा आधार घेऊन नवीन रोड बनवताय, त्याच्यावरच्या झोपड्या उचलतायत. वॉर्ड ऑफिसर दलाल झालेत तुमचे. मी मागच्या वेळेला या वॉर्डमध्ये या सभागृहात सांगितलं होतं, अंधेरी के ईस्टचा वॉर्ड ऑफिसर नितीन शुक्ला, इकडे कोंडीवाड्यामध्ये पीएपीचा एक रस्ता गेला, त्याच्यामध्ये 144 झोपड्या बाधित होत होत्या. या 144 झोपड्यांची हे पीएपीच्या नामाने तिकडे ह्यांचेच दलाल. मग ह्यांचे दलाल कोण आहेत? एक तर सहाय्यक अभियंता भूषण राणे, उप अभियंता विशाल कोकाटे. हे सगळे लोक त्या गरीब लोकांकडे जातात, त्या गरीब लोकांना सांगतात की तुमचं अपात्र आहे, तुम्ही पीएपी मध्ये अपात्र आहे, हे अपात्रतेची नोटीस आम्ही तुम्हाला देणार आहे, तुम्ही आता घर खाली करून जा. आणि नाही जाणार असाल तर हे 5-7 लाख 10 लाख रुपये घ्या आणि घर खाली करा. अशा प्रकारे तिकडे 24 लोकांच्या घरांना नोटीस देऊन त्या लोकांची घरं दलालांनी ताब्यात घेतली. आणि नंतर हीच घरं पीएपी मध्ये कोणाला 40 लाखाला, कोणाला 35 लाखाला, कोणाला 60 लाखाला, एरियाप्रमाणे हेच सगळे दलाल लोक. त्याच्यामुळे पीएपी चांगल्या एरियातले ह्यांना माहिती आहेत. मग चांगल्या एरियातले पीएपी जर असतील तर चांगल्या एरियातल्या पीएपीला 50 लाख रुपये, 60 लाख रुपये हे वॉर्ड ऑफिसर लोकांचे धंदे आहेत. मागच्या अधिवेशनात या नितीन शुक्लावरती मी कारवाई करायची मागणी केली होती, आपण मान्य केली होती. झाली कारवाई? या कोकाटेवरती कारवाई करायची मागणी केली होती, झाली कारवाई? मग तुम्ही त्याच्या बरोबर आहात काय? एक तर तुम्ही स्वतः जर त्याच्यामध्ये बरबटलेले नसाल तर तुमची हिंमत असायला पाहिजे की एखादा आरोप झाला तर त्याची चौकशी होऊन, पुन्हा मी सगळ्या पुराव्यांसकट दिलेलं आहे, चौकशी करून मागचं अधिवेशन, आजचं अधिवेशन 4 महिन्याचा कालावधी गेला. त्यांची हिंमत एवढी वाढलेली आहे की लगेच हे झालं नाही झालं, त्या लोकांनी हे प्रकरण पचलं, विधानसभेत आपण चर्चा करून, एवढे सगळे आरोप करून देखील काय होत नाही म्हटल्यावरती त्यांनी मोगऱ्याचा आमचा जो डीपी आहे, म्हणजे निकुंज शाळा ते मोगरापाडा, इकडच्या नवीन डीपीला हात घातलाय. इथे जवळजवळ 250 झोपड्या आहेत. या 250 झोपड्यांवरती पुन्हा सेम कारवाई की तुम्हाला आम्ही बात करतोय, तुम्ही अपात्र आहात, 62चा पुरावा मागताय. तुम्ही बाकीच्या झोपड्यांना 2000 ला घरं देताय, 2011ला तुम्ही पंतप्रधान आवास योजनेमध्ये बसवताय. आणि ह्या लोकांना तुम्ही, रस्त्यावरच्या लोकांना जे वर्षानुवर्ष तिकडे राहिलेले आहेत, त्या लोकांच्या झोपड्या कवडी मोलाने विकत घेऊन तुम्ही दलाल लोक हे सगळे, या जागा आता 100 झोपड्या तिकडे खाली गेल्या. काय चाललंय? हे दलाल कोण? चला मी प्रायव्हेट दलाल असले असते तर मी मान्य केलं असतं. हे दलाल वॉर्ड ऑफिसर, हे दलाल एससी, हे दलाल ज्युनियर इंजिनियर, यांचे हे धंदे आहेत, यांच्यासाठी त्यांना ठेवलेले. सभापती महोदय, ज्या पद्धतीने मुंबईच्या विकासाच्या गप्पा मारल्या जातात ना, यांच्या नाकाखाली काय चाललंय, किती अंधार आहे, काय जळतंय हे बघत नाहीयेत. फक्त लोकांच्या समोर प्रेझेंटेशन चांगलं, आम्ही हे असं करतोय, आम्ही ते तसं करतोय. जर त्याची पोलखोली, तर आता कंटाळा आला आम्हाला ओरडून. गेल्या 4 वर्षामध्ये
प्रशासनाने जो काय गोंधळ घातलाय, 4 वर्षामध्ये प्रशासनाने जी काय धुमाकूळ घातलाय, ते सगळे हे वॉर्ड ऑफिसर मालक आणि दादा झालेत. त्यांना असं वाटायला लागलंय की आम्हाला विचारणारा कोण नाहीये. मुंबईतल्या 24च्या 24 वॉर्ड ऑफिसरच्या कहाण्या मी इथे सांगू शकतो. तेवढा वेळ नाही आपल्याकडे, कारण हा 260चा प्रस्ताव आहे, 2.5 तासात संपवावा लागतो. एकेका विभागाच्या वरती बोलायला गेलो तर 4-4 तास आपल्याला कमी पडतील. एवढा भ्रष्टाचार एवढा माजलाय आणि हे सांगतायत दररोज विकासाच्या गप्पा. 260 मध्ये यांच्या विकासाच्या गप्पा येतात. राज्य कसं वेगवान प्रगतीने चाललंय ते येतंय. अरे पण जेव्हा जात आहे तेव्हा गरीबाला चिरडताय, गरीबाला मारताय आणि मारणारे कोण आहेत? तुमचेच हस्तक. तुम्ही जर त्याला रोखले असते, आम्ही समजू शकलो असतो की बाबा तुमचा त्याच्यात हात नाहीये. पण दोन-दोनदा विषय येऊन, वारंवार तुमच्याकडे तक्रारी येऊन, तुमच्याकडे सगळे पुरावे देऊन, ज्या वेळेला तुम्ही ऐकत नाहीयेत आणि ते वॉर्ड ऑफिसर ज्या वेळेला एक प्रकरण पचलं तर दुसऱ्या प्रकरणात पुढे येतात, याचा अर्थ मला असा सांगावंसं वाटतं की तुमच्या लोकांचे देखील हात त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत आणि म्हणून कोणाचा तरी आशीर्वाद असल्याशिवाय एवढी हिंमत ते करू शकत नाही. मला ह्याचं पण उत्तर हवंय की या वॉर्ड ऑफिसवरती आपण काय कारवाई करणार. आपण याची चौकशी मागच्या वेळेला कबूल केली होती. मागच्या चौकशीचं काय झालं? मागच्या चौकशीमध्ये अजून काय झालेलं नाहीये. मागच्या चौकशी कधी काय होत नाही असं म्हटल्यावरती पुढे अजून हात घातलाय त्यांनी. आता या वेळेला चौकशीमध्ये काय झालं नाही तर अजून ते पुढच्या वेळेला अजून पुढे येतील. मुंबई महानगरपालिका चारी बाजूने धुतली जाते. आता नवीन महापौर जे आलेत, मुख्यमंत्र्यांनी या सभागृहामध्ये 130 लोकांच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्टे दिला होता, ज्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला म्हणून आरोप झाला आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी येऊन स्टे दिला. महापौरबाईंनी काल अधिकाऱ्यांना म्हणजे सूचना दिल्या, हा स्टे उठवा. मुख्यमंत्र्यांपेक्षा वरती महापौर. किती अर्थपूर्ण झाले ते मला सगळं गणित माहिती आहे. कोणाचा काय रेट आहे ते मला माहिती आहे. जो तो वाचायला गेला एक दिवस रेट कार्ड इथे जाहीर करावंच लागेल. पण मुख्यमंत्र्यांना ताबडतोब दखल घ्यावी लागली त्या प्रकरणाची. 120 अधिकाऱ्यांच्या इंजिनियरच्या बदल्या मुख्यमंत्र्यांनी इथे येऊन कबूल केलं की या बदल्यांमध्ये घोळ आहे, या बदल्या ताबडतोब थांबवा. थांबवल्या. हे मुख्यमंत्री सेन्सिटिव्ह त्या बाबतीत आहेत. भ्रष्टाचार होता कामा नये असं त्यांचं स्वतःचं मत आहे. पण त्यांच्या मताचा असून काय फायदा? तुमचे अधिकारी तुम्हाला जुमानतायत का? तुमचे मंत्री तुम्हाला जुमानतायत का? कोण विचारतोय? महापौरबाई आदेश देत आहेत आणि मग काल विचारल्यावरती सांगितलं नाही. आता हे काही ही शाळा काय आम्हाला माहित नाही काय? युनियनचं पत्र घ्यायचं. आता आपल्याकडे कसं आमदाराचं पत्र घेऊन बदली केली हे सगळं झाकलं जातं. त्या आमदाराने सांगितलंय तसं युनियनचं पत्र घेतलं आणि त्या युनियनच्या पत्राला अग्रेषित केलं म्हणे. आता हे अग्रेशन काय आम्हाला माहित नाही की कुठल्या दिशेला गेले अग्रेशन, याचा रेट काय आहे तो. मुख्यमंत्र्यांना कळलं, लगेच महापौरबाईंनी काल लगेच विड्रॉ करून टाकलं प्रकरण अंगाशी आल्यावरती. हे आता चालू झालंय. हे एकदम तुम्ही जे काय चाललेलं आहे नगरविकास खात्याच्या अंतर्गत, हे मुंबई महानगरपालिकेचं विकासाचं जे मॉडेल आहे, या विकासाच्या मॉडेलमध्ये काय चाललंय हे हिमनगाचं टोक मी तुम्हाला दाखवतो. हे झालं मुंबई महानगरपालिका. मुंबई महानगरपालिका ठीक आहे,